नाही तुमचा. जय हो गुरुजीं की. ज्ञान सांगेन सहज विज्ञानासी ही आपली 16वी आवृत्ती आहे. 16वी आवृत्तीमधील आजचा आपला 10वा अध्याय आहे, अवघी एकाचीच वीण. हा अध्याय सुरुवातीला प्रियंकाने घेतला होता, दुसऱ्या वेळेस सुरेखाने, तिसऱ्या वेळेस मीराने, चौथ्या वेळेस सुरेखा गौणेने घेतला होता, पाचव्या वेळेस संगीताताईने घेतला होता, 6व्या वेळेस पिंकीने घेतला होता, 7व्या वेळेस गीताने, 8व्या वेळेस गणेश भैयाने, 9व्या वेळेस अपर्णाताई, 10व्या वेळेस परत अर्चना शेळकेने घेतला होता, 11व्या वेळेस मी घेतला होता, 12व्या वेळेस रवींद्र सर यांनी घेतला होता, 13व्या आवृत्तीच्या वेळेस विवेक भैयांनी घेतला होता, 14व्या आवृत्तीच्या वेळेस संगीताताईंच्या आईने घेतला होता, म्हणजे सुमनताई पिंगळेने घेतला होता आईने, आणि 15व्या वेळेस मीराने घेतला होता. आणि आता ही 16वी आवृत्ती आहे. 16वी आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताताई घेत आहेत. संगीताताई, हा. हो, तुम्ही प्रवासात आहात? रेंजमध्ये. हा, म्हणजे पुण्यातूनच तिकडे चालले. बरं. आवाज येतोय माझा? हो, येतोय. अवघी एकाचीच वीण. गुरुजींनी सांगितलं, अध्यात्मात एक मूलभूत सूत्र आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म. त्याचा विग्रह केल्यास एक एव अद्वितीय ब्रह्म, म्हणजे ब्रह्म सोडून दुसरे काहीच नाही, म्हणजे ब्रह्म एकच आहे. हे सत्य आहे, कारण जेव्हा ब्रह्मच होते तेव्हा ब्रह्मांड नव्हते. ब्रह्मांड म्हणजे अनेकत्वाचं मिश्रण, ब्रह्म म्हणजे अमिश्र, जिथे पदार्थही नाही व गतीही नाही. ब्रह्मांड म्हणजे पदार्थ आणि गतीचा संयोग. त्यामुळे ब्रह्म एक आणि ते एकाच आहे हे म्हणणं संयुक्तिक वाटतं. परंतु अवघी एकाचीच वीण, यात अवघी काय आहे? अवघी हे विशेषण आहे. कशाचे? त्याच्या पुढे एक नाम आहे जे लुप्त आहे. कोणते नाम? ते म्हणजे सृष्टी. अवघी सृष्टी एकाचीच वीण. ही सृष्टी एकाच घटकांची, एकाच मूल्याची आहे. हे सत्य सत्य वाटत नाही, कारण ही सृष्टी नाना रंगाची, नाना आकाराची, नाना गुणधर्माची आहे. ती एकाच मूल्याची आहे असे कसे म्हणता येईल? परंतु संत ठासून सांगतात, अवघी एकाचीच वीण. संत सांगतात त्या अर्थी ते सत्य असणे अटळ आहे, कारण संत आणि सत्य यांचं एकत्वाचं नातं आहे. सत्य हे संताहून भिन्न असू शकत नाही, त्यांचा अविभाज्य संबंध आहे. जर हे खरे असेल तर अवघी सृष्टी एकाचीच वीण हे सत्य आहे. आता हे कसे पाहू? ही बहुरंगी, बहुगुणी, बहुरूपी सृष्टी पंचतत्वांनी म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेली आहे असेही ते मानतात. मग पाचाची माना, एकाची काय म्हणून? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्वे यांचा मेळ म्हणजे सृष्टी. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर या पाचात मूलतत्व एकच आहे. आवाज येतो का? हो, येतो. ओके. आकाश, आकाशातून 4ही तत्वे भूते जन्मास आली. आकाशातून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, अशी त्यांची उत्पत्ती परंपरा. मूलतत्व आकाश जे वस्तुरहित, गुणरहित, रूपरहित, आकाररहित ब्रह्मासारखे म्हटले तरी चालेल. त्यातून रंग, रूप, आकार, वस्तू कसे निर्माण होतील? आकाशात हे सर्व गुण लोपलेले किंवा लपलेले सुप्त असतात. पुढील तत्वात ते एक एक गुण प्रकट होतात. उदाहरणार्थ, वायूला आकार नसतो, परंतु सूक्ष्म अनुरूपात तो विरळ असतो. अग्निरूपात पदार्थत्व नसते, ऊर्जा रूप असते. पाण्यात घनरूप नसते, द्रवरूप असते. पृथ्वीत घनरूप असते, द्रव, वायू आदी रूपे नसतात. आपण विज्ञान आधारे याचा विचार करू. आकाश अतिसूक्ष्म अणुकणांचे बनलेले आहे, ज्यांना पदार्थाचे कोणतेही गुणधर्म नाहीत, ना त्याला आकार, ना वजन, ना त्याला चव, ना रंग. कोणत्याच इंद्रियाला ते गोचर होत नाही. व्यापक आहे, परंतु जागा धरून ठेवत नाही. अगुण आहे ते. विज्ञान त्याला इथर हा शब्द वापरते. इथर म्हणजे वाहक. इथर या शब्दाचा अर्थ वाहक असा आहे, जे ध्वनी लहरी अथवा प्रकाश लहरीचे वहन करते. अध्यात्मात आकाश हे अवकाशाचे अर्थदर्शक आहे. अवकाश म्हणजे पोकळी. इंग्रजीत त्याला स्पेस म्हणतात, जेथे पदार्थ नाहीच, परंतु ऊर्जाही नाही. ब्रह्मासारखं ते केवळ गुणधर्मरहित अस्तित्व आहे. मग त्याची गणना पंचमहाभूतात का केली? त्याचे कारण आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली. अतिसूक्ष्म तन्मात्रा म्हटले तरी चालेल. अशा सूक्ष्म तन्मात्रापासून वायू, अणु तयार झाले, ज्याला पदार्थ म्हणता येईल. हवा जागा व्यापते आणि धरूनही ठेवते, त्यास वजनही आहे. स्थूल नेत्रांना ते दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही, कारण त्यास वस्तूचे गुणधर्म आहेत ना. हवेत 10 प्रकारचे घटक आहेत. आधी आपण हे अध्याय
डायऑक्साईड, ऑर्गन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, द्रवबिंदू आणि हेलियम या संयुक्त घटकांनी हवा बनलेली आहे. आता आपल्याला प्रश्न आहे, हवेपासून अग्नी कसा तयार होईल? हवेत दोन घटक महत्वाचे आहेत, एक हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन. हायड्रोजन हा मूलतः स्फोटक व ज्वालाग्रही व ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा. हायड्रोजन हा मूळचा ज्वालाग्रही असल्यामुळे व ऑक्सिजन ज्वलनास मदत करत असल्यामुळे अग्नीची उत्पत्ती आणि स्थिती कठीण नाही, ती होऊ शकते आणि टिकू शकते. आता अग्नीपासून जल उत्पत्ती अशक्य आहे वाटते, परंतु विज्ञान दृष्टीला ते कठीण नाही. अग्नीतील दोन वायू, एक हायड्रोजन व दुसरा ऑक्सिजन, यांचा संयोग म्हणजे पाणी. त्याचे प्रमाण निश्चित असते. हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू जल निर्मितीस कारणीभूत ठरतो. अग्नी निर्मितीस हवेचे जे दोन अणू लागतात, तेच दोन अणू विशिष्ट प्रमाणात जल निर्मिती करू शकतात. आता पाण्यापासून पृथ्वी तत्व ही बरीच किचकट प्रक्रिया आहे. म्हणजे कशी? आता 119 च्या आसपास मूलद्रव्य आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांच्या मिश्रणाने हे पृथ्वी तत्व बनलेलं आहे. आणि त्याच्यापासूनच पृथ्वीमध्ये ज्या काही वस्तू बनलेल्या दिसतात आपल्याला, रंग, आकार किंवा कुठला मेटल, कुठलं काय, ते सगळं त्या मूलद्रव्यांपासूनच मूलतः बनलेलं आहे. यांच्या कमी अधिक संयोगाने अगणित व अनंत वस्तूंची निर्मिती झाली. मग त्या मूलद्रव्यांना पण संक्षिप्त रूप देता येईल काय? विज्ञान होय असे उत्तर देईल. 3 अणु घटकांचा हा विस्तार आहे. हे मूलद्रव्य म्हणजे काय आहेत, कशापासून बनले? फक्त 3 अणूपासून बनले. त्या 3 अणू कोणते आहेत? डाल्टनची थेअरी अशी होती की अणूचे विभाजन होत नाही, परंतु आता अणूचे डिसेक्शन, विच्छेदन करून त्यातील अणुगर्भ म्हणजे त्याच्या परिसरातील इलेक्ट्रॉन भिन्न भिन्न कक्षेत भिन्न भिन्न गतीत फिरत असलेले वैज्ञानिकांच्या प्रत्ययाला आले. न्यूट्रॉन्स व प्रोटॉन्सच्या कमी अधिक संख्येने अणूचे प्रकार तयार होतात. विशेष करून अणूतील प्रोटॉनची संख्या बदलली की मूलद्रव्य बदलतात. 2 किंवा त्याहून अधिक मूलद्रव्य एकत्र आले की रेणू तयार होतात. रेणू संचय म्हणजे पदार्थ. अशा पदार्थांची संख्या अगणित आहे. 3 अणुकणांपैकी प्रोटॉन हा मूलकण किंवा आद्यकण आहे. त्यापासून इलेक्ट्रॉन व प्रोटॉन संयोगापासून न्यूट्रॉन तयार होतो, म्हणून आद्यकण प्रोटॉन. प्रोटो हा लॅटिन शब्द, प्रोटो म्हणजे आद्य. वनस्पतीशास्त्रात प्रोटोप्लाझम हा शब्द आला आहे. प्रोटोप्लाझम म्हणजे आद्यरस. त्यावरून प्रोटॉन म्हणजे आद्यकण, म्हणून प्रोटॉन हे विश्वाचे आद्यरूप. मूलद्रव्याचा विचार केल्यास हायड्रोजन या एका मूलद्रव्याचे विस्तार रूप आहे विश्व. विश्व गणितात एक हे संख्यांचे अतिसंक्षिप्त रूप आहे. म्हणजे कसं? तर 2 जर घेतले तर ते 1+1 2, 3 घेतले तर 1+1+1 असं. मग एक 100 म्हटलं तर 100 वेळा 111, लाख म्हटलं तर लाख वेळा 111. अशा प्रकारे संख्या कोणतीही असो, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी किंवा बहुअंकी, ती एकचाच विस्तार आहे. 2 म्हणजे 2 1, 10 म्हणजे 10 1, 100 म्हणजे 100 1, 10 लाख म्हणजे 10 लाख 1. हे गणितात जसे आहे तसे अणुतील प्रोटॉन हा कण अणुकेंद्रस्थानी मुख्य, तर प्रोटॉन धनभार हे तत्व सूर्यमंडळ असो वा विश्वमंडळ असो, केंद्रस्थानी मुख्य तत्व. म्हणजे काय? हायड्रोजनचे कण कशात किती, म्हणजे प्रोटॉनचे कण कोणत्या मूलद्रव्यामध्ये किती आहेत, आणि त्या मूलद्रव्यापासून अनेक मूलद्रव्यांच्या मिश्रणाने सगळ्या गोष्टी या बनलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आद्य अणु हायड्रोजन या एकाच मूलद्रव्याचा विश्व हे विस्तार रूप आहे. गणितात कोणतीही संख्या किती किती एक हे सांगते. त्याप्रमाणे अणुअंक म्हणजे हायड्रोजनचे अणू हे सांगते. हेलियम 2 अणुअंक, कार्बन 6 अणुअंक, ऑक्सिजन 8 वगैरे अणुअंक ही प्रोटॉनची संख्या जशी दर्शवते तशी ती हायड्रोजनची संख्याही दर्शवते. म्हणून एका हायड्रोजनचाच विस्तार हे विश्व आहे. याचा अर्थ अवघे विश्व एकाचाच विस्तार आहे. अध्यात्म व विज्ञान कोणत्याही पद्धतीने पहा, विश्व एकाचा विस्तार आहे. अवघी एकाची जुवीन हे सार्थ आहे, असं गुरुजी म्हणाले. आता या गोष्टी आता आपण एक मिनिट आपण याच्यावर थोडं चिंतन करूयात, गुरुजी काय काय म्हणले त्याच्यावर. म्हणजे आता हे आपल्याला 16वी आवृत्ती असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहित झालंय की एका ब्रह्मापासून एक ब्रह्मांड बनलेले. पण ते बनतं कसं? गुरुजी म्हणाले होते की ब्रह्माला भविष्यकाळ नाही. भविष्यकाळ नाही म्हणजे भूतकाळही नाही आणि काहीच नाही, त्याला काळच नाही. आणि काळ हे परिमाण आहे ना, हे गतीशिवाय होऊ शकत नाही. आणि ब्रह्मांड सुद्धा गतीशिवाय तयार होऊ शकत नाही. म्हणजे नुसता पदार्थ आहे आणि त्याला गती नाही असं नाही. त्याच्यामुळे आईन्स्टाईनला गुरुजी महर्षी म्हणाले. कशामुळे? कारण आईन्स्टाईनला पदार्थ हा पदार्थ दिसतच नाही. तो म्हणतो हे शक्तीचं रूप आहे. ही शक्ती एक तर बद्ध शक्ती, नाहीतर मग कार्यरत शक्ती, फ्री एनर्जी किंवा बाउंड एनर्जी असं म्हणतात. कारण ब्रह्म हे
आणि ब्रह्म एक स्थिती आहे. बरोबर आहे का? मग ब्रह्म जेव्हा त्या स्थितीमध्ये आहे जिथे आपलं मन पोहोचत नाही. कारण मन म्हणजे काय? मन चंचल आहे, त्याला गती आहे. तिथं मनाने जर आपण विचार करायला लागलो ना, तर्कबुद्धीने हे चालत नाही. हे ध्यानाने आपल्याला मिळू शकतं. कसं? ध्यानाने आपण तिथं पोहोचू शकतो. ध्यानामध्ये आपण काय करतो? ध्यान म्हणजे अमन स्थिती. जिथं मनाचा लोप होतो तिथं ध्यान सुरू होतं. त्याला ध्यान म्हणतात, की जिथे मनाचा लोप होतोय आणि तिथं आपण त्या ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो, त्या स्थितीचा, की जिथे काहीच नव्हते, काही नाही का, कोठेच नव्हते काही, तशा प्रकार. मग जेव्हा हा प्रोटॉन म्हणू आपण, आद्य कण आहे हा प्रोटॉन सुद्धा विश्वनिर्मिती करता कसा झाला प्रोटॉन हा? तर तो गतीत आला. आता आपण सुद्धा आपलं उदाहरण घेऊ. आपण समजा एका जागेवर बसलो, काहीच विचार नाही केला. एखाद्या विद्यार्थ्याचं काहीच स्वप्न नाहीये, ते शाळेत जाऊन तरी काय करेल? काहीच स्वप्न नाही, काही विचार नाहीत, काहीच नाही. आपण जेव्हा मनाला जेव्हा गती येते, ती विचाराने येते आणि त्याच्यानुसार आपण कार्य करतो. या सृष्टीमध्ये राहायचं असेल तर आपल्याला गतीत राहावं लागतं. कारण ब्रह्मांडच गतीचं स्वरूप आहे. ब्रह्मांड म्हणजे काय? गतीचं स्वरूप आहे. पदार्थासोबत गती महत्वाची. तर जशी आपली गती म्हणजे आपण तर गावकुसाच्या बाहेर, असं गुरुजी म्हणाले होते. पृथ्वीवर म्हणजे आपण सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये आहोत. तर आपली गती तशी कमी आहे. पण आपण हे परमहंस योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी मध्ये, योगी कथामृत मध्ये आपण मागे उल्लेख केला होता. त्यांना जे ध्यान लागायचे आणि त्यांच्या गुरूंनी युक्तेश्वर गिरींनी जेव्हा ध्येय ठेवल्यानंतर त्यांना सदैव दर्शन दिलं आणि सांगितलं की मी काय करतोय आता म्हणून सध्या. तर ते वेगवेगळ्या वरच्या आतल्या कक्षेतील ग्रहांवर त्या साधकांना पुन्हा वरच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी मदत करतात. त्यांची गती जास्त आहे अजून. तर गतीचा परिणाम हे ब्रह्मांड आहे. तर आपल्याला जर आतल्या कक्षेत जायचं असेल तर आपल्याला गती वाढवावी लागते. पण जेव्हा आपण ब्रह्मस्थितीला पोहोचतो तेव्हा तिथे मात्र गती नाही. त्याच्यामुळे गुरुजी म्हणले की, आणि काळ हा गतीशिवाय असू शकत नाही. आपल्याला तर माहिती, काळ हा गतीशिवाय असू शकत नाही. तिथं काळ नाहीये कारण तिथं गती नाही ब्रह्मच्या ठिकाणी. आता हे आता आपल्याला सगळ्यांनाच माहित झालेलं आहे की इलेक्ट्रॉन हा प्रोटॉनचा 1836वा भाग आहे. बरोबर आहे. आपण मागच्या वेळेस ते चिंतन केलं होतं की आपण इलेक्ट्रॉन आहे आणि तो ईश्वर म्हणजे प्रोटॉन आहे. त्याचा आपण 1836वा भाग आहे. आपण त्याच्यापासून विलग झाल्यामुळे आपण वेगवेगळ्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहोत. आपण वेगवेगळ्या गतीत आल्यामुळे वेगवेगळ्या कक्षेमध्ये आलोत आपण, आणि त्यामध्ये आपण भ्रमण करत आहोत. मग आपल्याला कुठे जायचंय? ब्रह्मस्थितीत जायचंय. म्हणजे आपल्याला आपल्या प्रोटॉन मध्ये, म्हणजे आपण जे मूळ प्रोटॉनच आहेत ना, याचा अर्थ. इलेक्ट्रॉन नाव कशामुळे पडलंय आपल्याला? म्हणजे इलेक्ट्रॉनला, कारण तो त्याच्यापासून विलग झालाय. 1836वा भाग आहे म्हणजे तो त्याचा म्हणजे समजा सूर्य आहे आणि सूर्याचा आपण समजा एखादी अशी दुर्बीण आहे की आपल्याला सूर्याचा फक्त 1836वाच भाग दिसायला लागला, बाकीचा सूर्य दिसत नाही, तरी आपण त्याला सूर्यच म्हणतो ना. 1836वा भाग आपण सूर्याचा बघायला लागलो. कुणी आपल्याला एखादा वैज्ञानिक सांगायला की हा सूर्याचा 1836वा भाग या दुर्बिणीतून दिसतोय बघा, आपण काय म्हणणार? त्याला सूर्यच म्हणणार. सूर्य तसं आपण आपल्या अंतर्यामी राम राहतो असं आपण कशावरून म्हणतो? आपल्या अंतर्यामी राम आहे. कशावर म्हणतात? माऊली असतील, श्रीकृष्ण असतील, काय म्हणतात? हृदया माझी मी राम, हृदय माझी राम कसा काय आहे? कारण प्रोटॉन त्याच आपण भाग आहोत. विलग झाल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन नाव पडलं. म्हणजे मूळ ह्याच्यापासून विलग झालं की माणूस भ्रमण होते ना ते. तर त्या भ्रमंतीमध्ये आपण या बाहेरच्या कक्षात भ्रमण करता 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 आपण आपल्या कर्म आचरणाप्रमाणे बाहेरच्या कक्षेमध्ये मृत्यू लोकामध्ये आलो. आणि आपल्याला आता गती, आता हे ध्यानाने आपल्याला गती वाढते म्हणजे काय होते? म्हणजे पांगलेलं मन आहे ना, एकाग्र होते. त्याचं फोकस वाढते. जसं आपण लहानपणी बघायचो की आरशाचं भिंग आहे, ते भिंगातून जर आपण सूर्याची किरण बघितलं तर ते खालचा कागद जळायचा. तसं मनाची शक्ती वाढते. कशाने? ध्यानाने. आणि ध्यानानेच आपल्याला ब्रह्मस्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. तेव्हा आपल्याला म्हणजे सगळे पदार्थ हे प्रोटॉन पासूनच बनलेले आहेत. आपण स्वतःवर जेव्हा घेऊ आपण
तेव्हा आपल्याला ते जास्त क्लिअर होते की आपण स्वतःला इलेक्ट्रॉन ठेवलं की आपल्या लक्षात येते. मग त्यासाठी ते ही एकाचीच विण हे कळण्यासाठी जी पार्श्वभूमी मागच्या अध्यायामध्ये होती, तुका वैकुंठासी गेला. तर आपण पाहिलंय की तुका वैकुंठाला म्हणजे सासर माहेर, म्हणजे वैकुंठ आपलं माहेर आहे. मग आपण ते कुठं घेऊन फिरतोय का? आपण माहेर सतत, आपण जर त्या स्थितीमध्ये सतत असो तर आपल्यासाठी प्रत्येक ठिकाण हे माहेर आहे. म्हणजे आपण जर त्या निरपेक्ष स्थितीत, आपण त्याचा अभ्यास केला होता की निरपेक्ष स्थितीमध्ये गेलं तर तुका वैकुंठाला जातो. म्हणजे वैकुंठ ही स्थिती पण आहे आणि वैकुंठ हे ठिकाण पण आहे. तर या निरपेक्ष स्थितीमध्ये गेल्यावर ध्यान लागते, तेव्हा सृष्टी आपले रहस्य आपल्या मनामध्ये स्पष्ट होतात. ते तिसरा डोळा जो उघडतो ना ज्ञानाचा, तो निरपेक्ष स्थितीमध्ये गेल्याशिवाय उघडू शकत नाही. आपण ध्यानाला एखादी अपेक्षा ठेवून बसलो की काल मला रामकृष्ण दिसले होते, बोलले होते, काहीतरी एक वाक्य सांगितलं होतं, मग आज मला ते बोलते, ह्या हिशोबाने जर बसलं अजिबात रामकृष्ण भेटणार नाही, कारण ते अपेक्षेने बसलो ना आपण. निरपेक्ष झाल्याशिवाय आपल्याला अवघी एकाचीच विण कळण्यासाठी, त्या स्थितीला जाण्यासाठी आपण जेव्हा या स्थितीशी एकरूप होऊ ठिकाणी तर आपण जाणार आहोत. कशामुळे? आपल्याला गॅरंटी आहे. गुरुजींचं प्रयोजनच आहे त्यासाठी. गुरुजी आलेच होते कशासाठी? आपल्याला कर्माचं शुद्धीकरण करून आपल्याला मार्ग दाखवून आपल्याला त्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये नेण्यासाठीच गुरुजी आलेले. म्हणजे आपण जाणार आहोत हे निश्चित आहे. पण सध्या आपण त्या ठिकाणी नाही जाता आपण त्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो? तर ते निरपेक्ष स्थितीमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणाचा अनुभव येईल की त्या स्थितीमध्ये काय आहे नेमकं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कळतं की ही अवघी एकाचीच विण आहे. अवघी एकाचीच विण आहे. आजचं जरा फास्ट सांगितलं शॉर्ट मध्ये, प्रवासात असल्यामुळे. आता तुम्ही याच्यावर बोला, एक एक जण जरा संवादात्मक होईल म्हणजे ते. इंगळे सर बोला तुम्ही आज. ताटे सर बोला, कोण कोण अजून अपेक्षित आहे ते. बोला ना. आज ताटे सर नाहीत वाटतं आज. अच्छा, मगाशी जॉईन झालेले दिसले, आता काही हे असेल, काही कामात असत. इंगळे सर. हो, आता तुम्ही पूर्णपणे वाचून दाखवलं सगळं. म्हणजे हो हो अं, म्हणजे आता एक एक पंच महाभूत जी आहेत ती एकातून एक निर्मिती, नंतर थेट सगळी मूलद्रव्य, नंतर त्याचं पुन्हा सूक्ष्म, त्यानंतर इलेक्ट्रॉन प्रोटॉन, त्याच्यानंतर हायड्रोजनचा एक अणू आणि त्याचा विस्तार म्हणजे सृष्टी. असं म्हणजे हे थोडक्यात आहे. आणि गतीच्या संदर्भाने गतीच्या संदर्भाने काय आहे की एक विश्वगती आहे ना, विश्वगती. विश्वगती विभाजित झाल्यामुळं हे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ तयार झालेले आहेत. ते नेमकं सध्या गुरुजींनी सांगितलेलं सांगा. गुरुजींनी सांगितलेलं का? हा एक 2च मिनिटं ताई. हा.
हॅलो, दंडवत माऊली. दंडवत. तुमची कविता घेता का तो? जय हो कृष्ण. घ्या. जय हो गुरुजी. घ्या कविता. ते तुम्ही जे आज बोललात ना ताई, हा हा. त्याच्यामध्ये म्हटलं, आता आपण हे ऐकतो प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. आपण आज असं एक वेगळा संदर्भ मिळाला की तुम्ही म्हणला की आद्यरस प्रोटॉन म्हणजे अंशी, आणि आपण त्याचे अंश आहोत, नाही का? त्याच्यापासून म्हणजे प्रोटॉन पासून वेगळं झाल्यानंतर इलेक्ट्रॉन, नाही का? हो. एक अंश, अंशी आणि अंश हा एक नवीन संबंध इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा मला समजला आज, नाही का? हा, म्हणजे आपल्याला प्रोटॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन म्हणलं की आपल्याला ते दोन वस्तू अशा वेगळ्या दिसतात ना. कारण प्रोटॉनला धनभार आहे आणि इलेक्ट्रॉनवर ऋणभार आहे. मग ते वेगळं वेगळं वाटतं ते. कसं लेकरू कसं आईच्या भोवतीच म्हणजे फिरत राहतं ना, इकडं तिकडं. पुन्हा खेळायला गेले थोड्या वेळाने येतं, म्हणजे आई आई आई, नाही का? म्हणजे ते आपल्या आई ईश्वर म्हणजे काय, आपण त्यात भाग असल्यामुळे आपल्याला त्यापासून विलग राहणं. कोणताही माणूस जगातला, कोणताही माणूस आहे ना, आता हे जे डेव्हलप्ड कंट्री आपण म्हणतो, हे लंडन, अमेरिका, हे सगळ्या ते अगोदर डेव्हलप झालेत. म्हणजे डेव्हलप म्हणजे काय झाले, ते त्यांनी सायन्सचा अत्युच्च शोध लावलाय तो, नाही का? तर ते सुद्धा आहेत ना अजून सॅटिस्फाईड नाही. ते काय शोधतायत, त्यांना ते ईश्वरच शोधायचा आहे. त्यांना कळत नाही की आपल्याला ईश्वर शोधायचा आहे, नाही का? अजम्पशन करते की काहीतरी सुपर नॅचरल पॉवर आहे, काहीतरी याच्यात विज्ञान. अहो, ते विज्ञान आणलं कुठून तुम्ही? तुम्ही कशा कशाला तुम्ही विज्ञानाचं नाव देणार आहात, नाही का? आता ते एवढं मोठं ते केदारनाथ मध्ये ते एवढं मोठं हे झालं होतं, पूर आला होता खूप जोराचा, आणि ती एवढी मोठी शिळा येऊन त्या मंदिरापाशीच कशी थांबली? ते मंदिर कसं काय तिने वाहून नाही नेलं? किती वेळेस केदारनाथ मध्ये आलेले, ते मंदिराला काहीच झालेलं नाही. काय याचं एक्सप्लेनेशन देणार आपण? ते मागच्या वेळी सत्यनारायण बाबाचं आपण सांगितलं होतं, एक सत्यनारायण बाबा आहेत म्हणलं नव्हतं का? सत्यनारायण की नारायण बाबा म्हटलं होतं ना ते मध्य प्रदेश मध्ये. 25 वर्ष झालं ते अन्न पाण्याशिवाय एका जागेवर बसून आहेत. ते लोक त्यांना कॅमेरे घेऊन आहेत वैज्ञानिक. काय काय देता तुम्ही उदाहरण, नाही का? विज्ञान विज्ञान तरी काय? विज्ञान हे सत्याच्या शोधात आहे, आणि सत्य काय आहे, ते सत्य आहे ते आपल्याकडच्या संतांना सापडले. कारण गुरुजी काय म्हणजे की संत आणि सत्य हे ह्यांचं अतूट नातं आहे. असं म्हणून आपण जसं मागच्या वेळेस म्हणलो होतो की एका नाण्याला दोन, म्हणजे एखाद्या नाण्याला एकच बाजू आहे असं आपण म्हणू शकत नाही ना. नाणं म्हणलं की त्याला दोन बाजू आल्याच. तसं सत्य आणि संत हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आईन्स्टाईनला विचारलं होतं, आईन्स्टाईनला विचारलं होतं की देवाबद्दल तुमचं मत काय आहे, देव आहे नाही. त्यावेळेस आईन्स्टाईनने सांगितलं की ज्यावेळेस मी एक शोध लावतो त्यावेळेस मी देवाच्या आणखी जवळ जातो. किती गोड अनुभव. उगाच गुरुजी त्याला महर्षी म्हणतो तयार. आणि मग म्हणले हे नेमकं काय आहे ही विश्वसृष्टी? तर तो म्हणाला की मी एक छोटा बालक आहे आणि 7 मजली एक विहिरीसारखी इमारत आहे. त्याच्या आतल्या बाजूने पूर्ण 7 मजले वेगवेगळे ग्रंथ मांडलेले आहेत वेगवेगळ्या भाषेतले, आणि मला वाचता येत नाही. मी फक्त त्या सगळ्याचं निरीक्षण करतो आणि काही तत्व सापडतं का एवढं पाहतो. तर ज्या अर्थी ह्या सृष्टीचे सगळे इतके नियम किंवा त्यांच्यामधला कार्यकारण भाव इतका परफेक्ट आहे, त्याच्यामुळे याचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे असं मला वाटतं. जे कुठलाही शोध लागला तर त्याचा कार्यकारण भाव इतका परफेक्ट आहे, म्हणजे तिचे नियम इतके व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं की याचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे. म्हणजे त्याने तो अप्रत्यक्षरित्या देव मान्यच केला. आणि अजून एक सूत्र विनोबांनी सांगितलेलं की अतितीव्र म्हणजे आपली जी स्थिती आहे ती अतितीव्र, तीव्र, सौम्य, सूक्ष्म आणि शून्य, आणि गुरुजींनी त्याच्या पुढचं स्वस्त.
स्वस्तत्व. तर आपण आपल्याला तपासताना ह्यापैकी कोणत्यामध्ये आहोत? तीव्र मध्ये आहोत, अतितीव्र मध्ये आहोत, सौम्य आहोत, सूक्ष्मात आहोत, शून्यात आहोत. आणि आपला प्रवास हा अतितीव्रतेकडून शून्याकडे. हम्म. आणि शून्य म्हणजे ते स्वस्तच झाला. पुन्हा आईन्स्टाईनला असं विचारलं होतं की तुम्ही जगातले सगळ्यात जास्त बुद्धिमान आहात, तुमच्याकडे असं स्किल काय नेमकं? तर तो म्हणाला की मी बुद्धिमान वगैरे नाही, मी फक्त ह्या सृष्टीचं निरीक्षण करतो आणि कल्पना करतो. त्याच्यामुळे मला बरेचसे प्रयोग करण्याची गरज पडली नाही. मी त्या कल्पना मांडल्या आणि ते सिद्धांत हे झाले, कारण मी त्या सृष्टीचं निरीक्षण केलं. जे गुरुजी जे म्हणायचे ना, सूक्ष्मात जा. गुरुजी म्हणायचे सूक्ष्मात सृष्टीचं गेल्यानंतर निरीक्षण करा, सृष्टी हो तुम्हाला द्यायला सज्ज आहे, ती तिचे रहस्य द्यायला उघडायला सज्ज आहे. सज्ज आहे. आता आजचं एक साधं उदाहरण आहे. आम्ही त्या पानशेतला गेलो होतो. पुण्याच्या तिथं पानशेत धरण आहे. हो धरण. हो बोटिंग वगैरे आहे. निसर्ग सानिध्यात गेल्यावर एनर्जी येते ना. हो तर ते अलीकडे फार निसर्ग सानिध्यात जावं वाटतं सारखं, तर गेलो होतो आम्ही. मला असं लक्षात आलं की आम्ही तिथं पाण्यात थोडंसं पाय टाकून बसलो होतो सुधून मी 5 मिनिट. तर ते छोटे छोटे मासे आहेत ना, छोटे छोटे होते एवढे एवढे, ते जवळ आले, असे पाण्यात फिरत होते, ते पायाच्या जवळ आले. म्हटलं याच्यामध्ये म्हणजे पाणी आहे एवढं मोठं साचलेलं, किती वर्षापासून असेल ते धरण, केव्हा बनलं असेल तेव्हापासून. आणि त्या पाण्यामध्ये अनेक जीव कसे बनत असतील, काय न्यूट्रिशन लेवल असेल म्हणजे त्या पाण्याची, कसं होत असेल ते सगळं. म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती कशा आतमध्ये खाली असतील तळाशी, म्हणजे तीच ते भूगर्भ, तोच तो भूगर्भ, तो कसा पोषित करत असेल ते. म्हणजे अवघी एकाची विंगची रिलेटेड आहे की हो वेगवेगळे. आता मासे उगा आपल्याला माहिती आहेत म्हणून मासे, ते मासे एकाच प्रकारचे नसतात, त्यांच्या पण बऱ्याच प्रजाती आहेत. पण त्यांचं पोषक घटक जे आहेत ते त्या पाण्यामध्येच आहेत. ते आता किती वर्षापासून आहेत, काय आहेत, अजून काय. पुन्हा त्या वनस्पती पण ज्या आहेत आतमध्ये टिकणाऱ्या, ज्या माशाचं खाद्य असतील काय जे असेल, त्या पण ते पाण्यापासूनच आहेत, त्यात पोषित होतात त्याच्यावरच. म्हणजे ते कुठेही बघितलं ना कुणीकडे की असं वाटतं की हा अवघी एकाचीच विण, म्हणजे एकाच रूपांतर दुसऱ्यात होते, ते त्याच्यावर पोषित होते, ते त्याच्यावर पोषित होते, नाही का. असं हे चालू आहे. म्हणजे सगळं अवघी एकाचीच विण म्हणलं तर कोणी अनेक दृष्टीने बघायला मिळते. आणि सृष्टीचं निरीक्षण जेव्हा मला कधी कधी तर वाटते 50 वर्ष म्हणजे ती गोष्ट फार मिस केली. की आता म्हणजे लहानपणी हा निसर्ग असा अनायासे बघायला मिळत होता. कुठं लहानपणी एवढ्या गाड्या घोड्या नव्हत्या, एवढं पोल्युशन नव्हतं. आणि त्या रस्त्याच्या म्हणजे ते आम्ही जे शाळेत जायचो ना, ज्या रस्त्यानी, त्या रस्त्यानी बराचसा रस्ता तर तो याचा होता, म्हणजे मातीचाच होता तो, बांधणी होता. आम्ही त्याच्यामध्ये जी मौज होती ना, म्हणजे ते वेगळंच होतं. ते पुन्हा आपण अनवाणी पायाने बऱ्याचदा खेळ खेळायचो ना, त्यामुळे ती आर्थिंग व्हायची बॉडीची. डिटॉक्सिफिकेशन साठी आपण आता किती पदार्थ घेतो, हे घेतो, तेव्हा डिटॉक्सिफाय होत होती बॉडी. आणि तेव्हा ते सृष्टीचं महत्व कळत नव्हतं की म्हणजे सूर्य पण दररोज दिसतो कंपल्सरी मावळताना, किती निरीक्षण करायचो. तर कालची घटना. लोकांना पण हेच पाहिजे, प्राऊड होते. गुरुजींनी नेमका पॉइंट धरला की सृष्टीचं निरीक्षण करा, ती तुम्हाला द्यायला सज्ज आहे. आणि आईन्स्टाईनने तो नेमका म्हणजे आधीच उचललेला नाही, तर त्याला तरी पण विचार येईल की तो प्रत्येक पदार्थ तो शकतो, त्याला पदार्थ वाटतच नाही. आणि जेव्हा पदार्थ अतिगतीमध्ये येतो तेव्हा तो मितीशून्य होतोय. म्हणजे हरिपाठामध्ये याचे सगळे उत्तर येतात. अव्यक्त निराकार नाही जाकार, म्हणजे तर काहीच नाही, तिथून सगळं तयार झालंय. हे जे ब्रह्मांड आहे, जे अवघी विण आहे, त्याचे उत्तर सगळे हरिपाठामध्ये आहेत. आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी तर त्याचं मोठं रूप आहे, व्यापक रूप आहे, पण शेवटी कन्साईज मध्ये माऊलींनी हरिपाठ लिहिला, नाही का. त्या हरिपाठामध्ये सगळे उत्तर आहेत. जे ज्ञानेश्वरी मधले जे 18 अध्याय आहेत ना, तर त्या 28 अभंगामध्ये माऊलींनी त्याचं शॉर्टकट लिहिलंय, नाही का. असं हे अवघी एकाचीच विण आहे त्याचे. आणि याच्यामध्ये अजून एक बोलायचं होतं मला की जे इथर एक माध्यम आहे ना, इथर
याच्यामध्ये इथरचा उल्लेख एक झालाय. काय इथर काय करतंय? ध्वनी वहन लहरी करतं. प्रकाश लहरी वहनाचं कार्य करते. ध्वनी लहरी प्रकाश लहरी वहनाचं कार्य करते असं गुरुजींनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे इथर आहे ना, ते आपल्या भावलहरी पण वहनाचं काम करते. आपल्या भावलहरी पण ते वहन करते. आपण हे पाहतो रोज डे टू डे लाईफ मध्ये. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टीचे इंट्युशन होतात असं आपल्याला वाटतं, नाही का? पण बरेचसे लोक म्हणजे मेडिटेशन करणारे पण नसतात, सामान्य आपलं जीवन जगणारे, पण त्यांना पण इंट्युशन होत राहतात. मला वाटलंच होतं आज तुम्ही येता का काय, मला वाटलंच होतं आज फोन येतो का, असे साधे साधे का होईना, पण ते त्याचा अर्थ काय असतो की हे भावनांचं भावलहरींचं सुद्धा वहन ह्या इतर माध्यमातून होतं. नाही, आणि हे त्याच उदाहरण ऐक ना, त्याचं कालच उदाहरण झालं ते. 2-3 महिन्यापूर्वी रामदास सर म्हणले की आपल्याला तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या घरी जायचे. कारण तुकाराम महाराज कसे असतील ते त्यांच्याकडे पाहिले की आपल्याला लगेच हे होतं ना. आणि ते ज्या ज्या वेळेस परिवारात आले त्यावेळेस म्हणजे खूप हे व्हायचं ना. हो, आणि ज्या ज्या गुरुजी वेळेस त्यांना रामकृष्णच म्हणत होते. हो. रामकृष्ण आणि काल कुठलीही कल्पना नव्हती, काय नव्हती. श्रीगोंद्यात एका ठिकाणी पवार सर थांबले होते आणि 6:27 झाले म्हणून त्यांनी मोबाईल काढला प्राणायाम करण्यासाठी आणि ते पाहिलं 6:27 आणि समोरून एक गाडी आणि त्या गाडीत त्यांना ते दिसले. कीर्तन कुठे आहे काही माहित नव्हतं. मग ती गाडी पुढे गेल्यानंतर त्यांनी 2 व्हीलरवर थोडे गाडीच्या पाठीमागे हॉर्न वाजवत थोडे अंतर गेल्यावर ते थांबले. थांबल्यानंतर हे डायरेक्ट गेले, दरवाजा उघडून दर्शन घेतलं. सांगितलं मी केजचं ते सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की इथंच कीर्तन आहे. नंतर इतकं छान कीर्तन झालं आणि त्यानंतर ते पुन्हा अर्धा तास सरांकडे घरी आले. तर सगळ्यांनी हे केलं, थोडं बोलले. म्हणजे तो जो तुमचा सहज भाव होता त्यांच्याकडे जाण्याचा, तर ते असे स्वतःहून आले. म्हणजे त्या भावलहरींचं तिथपर्यंत वहन झालं आणि क्रिया झाली. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये काय होतं, ते पॉंडिचेरीच्या ज्या मीरा माता ज्या आहेत त्यांचं एक मीराच्या घरीच केजला मी एकदा गेले होते मीराच्या घरी. एकच मला वाटतं पान पडलं होतं त्यांच्या पुस्तकाचं, तर त्याच्यात लिहिलं होतं जो ईश्वराच्या मार्गाने आहे त्याच्या बाबतीत जे आवश्यक आहे ते होतच होतं त्याला. म्हणजे ते इतकं म्हणजे ते निश्चितता होती त्याच्यामध्ये की जे ईश्वराच्या मार्गावर आहे त्याच्या बाबतीमध्ये आवश्यक ते होतच, आणि जे होत नाही ते आवश्यक नाही असं आपण समजू शकतो 100%. भाव इतके शुद्ध लागतात ना की ते खरंच ते खूप आठवण होती आणि मग ते भेटलेच, ते असं होते ते. म्हणजे डेली असे कित्येक बारीक बारीक गोष्टीत जाणवतं ते सगळ्या गोष्टी. आणि त्यातून पण बघा ना, अवघी एकाची चुवी नाही ती, कुठल्या कुठे नाही का. कुठं नाशिकला तुकाराम बाबा, कुठे नाही का. गुरुजी इथरलाच गुरुजी ख ब्रह्म म्हटले ना आकाशाला. ख ब्रह्म म्हणजे ते ब्रह्माच्या थोडस अलीकडचे. कुणाला बोलायचंय का आजच्या अध्यायाला धरून? अनुभव पण शेअर करू शकता बरं. ते प्रेमानंद आहेत ना, प्रेमानंद वृंदावनचे, त्यांना काही जण असे प्रश्न विचारतात ना, त्यात त्यांना विचारलं होतं की ज्ञान मार्ग चांगला आहे का भक्ती मार्ग, म्हणजे नाही का भक्ती मार्गाने काय होतं, ज्ञान मार्गाने काय होतं. ते म्हणले ज्ञान मार्गाने गेलं ना तर काय होतं, तो बोध होतो म्हणले की ते मीच आहे म्हणून, तत्वमसी. आणि मग त्याच्यामध्ये आनंद येत नाही.
आनंद येत नाही. कारण काय, ते एकच एक होतंय ना. ते एकदा ते गुळाच्या बाहुलीचं उदाहरण आहे ना. ते गुळाचीच बाहुली, मग ते एका मुलाला गुळ खायचा होता. तो देवाला प्रसन्न करून घेतलं आणि तो म्हणला, मला आहे ना माझं शरीरच गुळाचं करून टाक. आता ते शरीर गुळाचं केल्यानंतर ती जीभ पण गुळाची, मग ते त्याला काहीच आनंद आहे ना, ते वेगळेपणच नाही ना त्याच्यामध्ये काही. त्याला ते गुळ गोड लागाना, कारण ते स्वतःच गुळाचं झालं. तसं ज्ञान झाल्यावर तसं होते. ज्ञान मार्ग तसा आहे की त्याच्यामध्ये शुष्कपणा येतो. कशामुळे? कारण त्याच्यामध्ये भाव येत नाही, भाव राहत नाही. एकच होऊन जाते. लक्षात येतं की तत्वमसी तेच मी आहे, नाही का. अहम ब्रह्मास्मीची. आपण भक्तीमध्ये काय होतं, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सुखे घालावे आम्हासी, म्हणजे तुका म्हणे आम्हा म्हणजे गर्भावासी करा आम्हाला, पण सुखाने, नाही का. म्हणजे मी भक्त तू देव ऐसे करी, मला मुक्ती नको, मुक्ती नको मला. मुक्ती फुकाच्यासाठी कोणी न त्याकडे पाहते. म्हणजे भक्त जे आहे ते त्यांना आनंदासाठी ते देवाला तसं म्हणतात की तू असं आम्हाला ज्ञान वगैरे देत बसू नको. ज्ञान झालं तर मग तू ना मी एकच असं कळल्यानंतर पुन्हा काय मग, नाही का. आणि आणि ते तसं हे ज्ञानात अवघी एकादशी जे आहे ना, देवाने म्हणजे खेळच केलाय कशासाठी, विविधतेने नटलेल्या, म्हणजे विविधतेने ही सृष्टी निर्माण केली की त्याला ते खेळ खेळायचा होता. तो म्हणला मी एकटा एकटा कंटाळून गेलो, मग त्यांनी ते बहुरूप केले स्वतःलाच. लोक म्हणतात की हे वैज्ञानिक म्हणतात की एक मोठा स्फोट झाला, नाही का. एक स्फोट झाला मोठा म्हणजे सूर्यासारख्या मोठ्या प्रचंड मोठ्या ताऱ्याचा, आणि त्याच्यातून अनेक तारे निर्माण झाले आणि ही सृष्टी ब्रह्मांड बसले गेले. म्हणजे तो जो हायड्रोजन आहे किंवा तेज ब्रह्म आहे असं आपण म्हणू, त्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी म्हणजे सृष्टी बहुरूप व्हावी असा विचार केला. फक्त संकल्प केला म्हणजे काय आहे हे? संकल्प म्हणजे गती आहे, ती मनाची गती आहे. संकल्प करायला गती लागते, आणि गतीमुळे मग ते त्याच्या संकल्पाला, आता तो सर्वात पॉवरफुल असल्यामुळं त्याला काय होऊ नये, त्याने ते संकल्प केला गतीत येऊन, आणि हे ब्रह्मांड तयार झालं. पण त्याच्यामध्ये हे आपलं ज्ञान, भक्त ज्ञानी असते, पण ते मुद्दामून दोन तू देव मी भक्त आनंदासाठी, बाकी सगळी अवघी एकाचीच विण आहे, असं आहे ते. चला मीरा, घ्या तुमची कविता. छान चिंतन मांडलं दोघांनी आहे पण. का? हो. कवितेचं शीर्षक आहे पूजा. तुझी पूजा करण्याचा माझा हट्ट पाहून, तुझी पूजा करण्याचा माझा हट्ट पाहून एक दिवस तू मला मंदिरापासून खूप दूर घेऊन गेलास. अशा वस्तीत जिथे दूर दूर पर्यंत वातावरणात विरघळणारी लयबद्ध आरतीच्या स्वरांची गूंज नव्हती. मशिदीच्या गोल घुमटातून येणारे स्वर नव्हते. पहाटेच्या मंद हवेच्या लहरीतून उमटणारा चर्च मधील कर्णमधुर घंटानाद नव्हता. आणि ईसा मसिहाचे कुठलेसे चिन्हही नव्हते. होती ती फक्त माणसे. होती ती फक्त माणसे, तुझ्या अस्तित्वाचा फारसा गंध नसणारी माणसे. अनंत मुखवटे धारण केलेली, हृदयाचे दगड झालेली माणसे. प्रत्येकाकडे अंगुली निर्देश करून तू आवेशाने म्हणालास, मी इथे आहे, इथे आहे, इथेही आहे. पूजेचा मोह कशाला? मनावर प्रसन्नतेचा अभिषेक, सद्भावनेचा सुगंध, सेवेची फुले आणि आत्मीयतेचा प्रसाद दे. आणि आणि या लोकवस्तीलाच तीर्थाचे रूप घेऊ दे. या लोकवस्तीलाच तीर्थाचे रूप घेऊ दे. जय हो गुरुजी की. वा वा, तुमची कविता पुन्हा याच्याशी निगडीतच आहे ती. हो का? हो ना. एकदम तोच संदर्भ आला आज पण. योगायोग नाही ना, योगच आहे. हो ना. गुड्डी पण छान आहे. चिंतन झालं ताई आज पण. हो, कविता कविता म्हणजे ते शब्द आणि त्याचा अर्थ, विनोबा म्हणले आयुष्यात शोधायचा असतो. पण कवी तो अर्थ शोधून तो पुन्हा पुस्तकात प्रस्थापित करतो. हा, म्हणजे त्या स्थितीमध्ये जाऊन तो कविता लिहितो. हो, आणि पुन्हा प्रस्थापित करतो त्या पुस्तकात ते शब्द. गुरुजी म्हणाले होते, शब्द म्हणजे सूर्य उगवण्याच्या पूर्वी जो प्रकाश असतो, सूर्य तर नसतो पण प्रकाश असतो, तसे हे शब्द असतात. आणि हे शब्द आले म्हणजे पाठीमागे सूर्योदय होणारच आहे.
होतोच असं म्हणाले होते. वा. गुरुजींनी ना मीराच्या ह्या भावांजलीला आशीर्वाद म्हणून दिलेले मीरा. हा. हां ते म्हणजे मी पूर्वी पण फार वेळेस म्हणजे वाचलेलं आहे आणि आज परत वाचलं होतं की आज म्हणलं परत आपण दुसऱ्या आवृत्तीत घेत आहोत ना हे. हां तर फार खास वाटलं, असं वाटलं मीरा किती भाग्यवान आहे आणि आपण पण हे साक्षी आहोत गुरुजींच्या हे गुरुजी लिहित असताना किंवा तू तिवारी सरांकडे दिल्या होत्या तुझ्या कविता ते आणि खूप खास हो ना. वाटलं ते. असं वाटलं की गुरुजी एकदम समोर आहेत आणि गुरुजी तुला जे हे बोलत आहेत. तर आज वेळ आहे हो ना. तर हो ना. वाचून दाखवतेस का तू? आज आहे वेळ आपल्याला. आहे का वेळ? हो वेळ आहे ना आज. हा, हा. म्हणजे आणि एक गोष्ट आणखी सांगावी वाटते मला हां की रंगनाथ तिवारी सरांनी जेव्हा ह्या कविता वाचल्या तर ते म्हणाले हे सगळं कसं काय लिहू शकतेस तू, कसं काय लिहिलंस हे? मी म्हंटल मी नाही लिहिलं, हे माझ्या गुरुजीची कृपा आहे, गुरुजींमुळे लिहिलं. म्हणे इतके अनुभव, हे एवढं एवढं तुला सगळं कळलंय का? आणि ते म्हणले मला पण असं लिहायचं. ते लहान मुलासारखं म्हणले मला पण असं लिहिता आलं पाहिजे, मला पण असं लिहायचंय. हो ना तर हो म्हणलं ना. त्यासाठी आमच्या गुरुजींकडे जावं लागेल. आणि ते लगेच गुरुजींकडे गेले हो आणि हो प्राणायाम घेतला आणि गुरुजींचे परम भक्त झाले. हो हो नाही त्याची पण साक्षी आहे म्हणून तेव्हा मला ते जास्त आनंद वाटला. हे सगळं माझे हो ते ना. चित्र सगळे माझ्या डोळ्यासमोर आज परत आणखी आले समोर आणि खूप गोड असं इतका आनंद वाटला ना मीरा. हो खूपच ना. खास वाटलं म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहेत तुझ्यासारखे, पण खूप खास वाटलं आज. म्हणजे दिवसभर मी असं म्हणत होते की आज हे वाचायला भेटलंच पाहिजे किंवा हे वाचून दाखवलंच पाहिजे आज असं. आणि आज संगीताईंचं पण आज लवकर झालं त्याच्यामुळं हे वाचून दाखव तुझ्या भाषेमध्ये घे. हो, वाचते मी हे. आशीर्वाद. एके दिवशी मीराचा फोन आला. गुरुजी, येथे औरंगाबादमध्ये पुस्तकांचा प्रचंड स्टॉल लागला आहे. आपल्यासाठी आपल्या आवडीचे एखादे पुस्तक घेऊ काय? आणि ते कोणते? मी म्हणालो, मला फार काळापासून गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकाचा गद्य वा पद्य मराठी अनुवाद उपलब्ध होईल का? पहा बरे. तिने तातडीने जाऊन मराठी गद्य व पद्य अनुवाद एकत्रच असलेले पुस्तक पाठवून दिले. मी ते आतुरतेने वाचून काढले आणि प्रभावित झालो. मला असं वाटले की असं पुस्तक प्रतिभासंपन्न मराठीत का होऊ नये? आम्हा उभयतांच्या पहिल्या भेटीत तिला काव्याचा छंद असल्याचे तिने मला सांगितले होते व काही हिंदी पदे व मराठी कविता तेव्हा 1997 साल असावे वाचूनही दाखविल्या. त्या मी प्रभावित होऊन ऐकल्या आणि अभिप्राय दिला. या कविता मराठी आणि हिंदी पदे तुझी नव्हेत. ती नाराज झाली आणि या माझ्याच आहेत याची समर्थने करू लागली. ती माझ्या अभिप्रायाने बेजार झाली. मी तिच्या बेजारीला हसत होतो. मी दुष्ट नव्हतो. मी तातडीने उलगडा केला. त्या तुझ्या नव्हेत, त्याच्या आहेत. प्रतिभा या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. भा म्हणजे प्रकाश व प्रति म्हणजे त्याचेच दुसरे रूप. उदाहरणार्थ प्रतिमा, प्रतिबिंब, प्रतिशब्द, प्रतिष्ठान आदी. याचा अर्थ प्रतिभा आपली नसतेच, ती त्याचीच, ईश्वराचीच असते. त्यामुळे त्याचा अहंकार घ्यायचा नसतो. या सर्व कथनाचा अर्थ एवढाच की ती मीरा 10वी 11वी पासून कविता करते. त्यामुळे तिचे वाचन, लेखन, भाषण आदीवर प्रभुत्व वाढलेले आहे. तिने हिंदीवर अधिकार मिळविला आहे. या तिच्या पदव्यात सांगतील. परंतु मराठीवर ही तिचे प्रभुत्व आहे हे सांगायला भावांजली हे पुस्तक पुरे आहे. भावांजली ही शब्दप्रभू, भाषाप्रभू सिद्ध करू इच्छित नाही. ती समर्थ शब्दात प्रभू भाव सिद्ध करू इच्छिते. अति हळवा पण चित्त आणून यापेक्षा अधिक काय लिहावे. शुभ आशीर्वाद. वा ब खंदारे गुरुजी. गोड. इतका सुंदर गड आशीर्वाद मिळाला.
खूपच खास असं गुरुजी समोर दिसत होते. मी सकाळी 2 वेळेस वाचलं बरं हे. आणि हो ना. हो. परत तू भावांजलीमध्ये सुरुवातीच्या पेजवर लिहिलं होतंस, तुझे प्रत्येक क्षणाचे सानिध्य, तुझे प्रत्येक क्षणाचे सानिध्य एक एक कविताच आहे. अमृताहुनी बहारलेली, अमृताहुनी बहरलेली, म्हणजे एक एक कविता. आणि खरंच मेरा इतकी सुंदर आहे ना, म्हणूनच मला मोह नाही आवरला आणि आज परत ह्याची दुसरी आवृत्ती हा. सुरू केली. हो, मला पण थोडं आश्चर्य वाटलं मुलं परत भावांजली. कदाचित मलाही गुरुजींची आश्चर्य वाटलं. गुरुजींची कदाचित इच्छा असेल हो ना. आणि चांगल्या गोष्टी आणि मला तो वाटायच्या. प्रसंग हां. गुरुजींनी मीराताईला एक अविस्मरणीय गोड आशीर्वाद देऊन गेले. हम्म. आणि दुसरी गोष्ट अशी की एक सर्टिफाईड करून टाकलं तिला की तिने हिंदीवर अधिकार गाजवलेला आहे. हम्म. या दोन गोष्टी त्यांनी त्यामध्ये त्या आशीर्वादामध्ये गुरुजींनी देऊन टाकल्या तिला. हो ना, हो ना. आणि आणि मराठीचं मात्र असं आहे प्रस्तावना की कोणीही पहिल्या वाचनामध्ये त्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. हम्म. हो ना. म्हणजे ते मी त्याला जिम्मेदारी वाढली माझी, असाच त्याचा अर्थ घेते मी. आज सुद्धा वाचताना मला असं वाटलं की मीरा आणखीन खूप राहिले वाचायचं, खूप राहिले भाषेवर प्रभुत्व मिळवायचं, असं मला आजही जाणवलं आणि मी त्याच अर्थाने घेते. मला तो प्रसंग इतका स्पष्ट आठवतो. मी एकदम नवीन होते आणि जे काही मी गुरुजी भेटण्याच्या अगोदर लिहायला सुरुवात केली, ते एक दिवस दाखवलं गुरुजींना. गुरुजी प्रत्येक पेजवरून हात फिरत होते आणि ओमकार करत होते. माझ्याकडे पाहत होते, ओमकार करत होते, पेजवरून हात फिरत होते. पाहिलं पाहिलं आणि परत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की हे तुझं नाही, तुझं नव्ह हे. हम्म. मी खरंच इतकी परेशान झाली. म्हणलं, तुमचा माझ्यावर विश्वास नाही? तर माझे हेच वाक्य होते, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मी तुम्हाला कसं खोटं बोलेल? आणि मग थोडा वेळ असाच गेला. नाही नाही म्हणले, हे तुझं नाहीच म्हणले. शपथ गुरुजी ते माझंच आहे. हो ना मग. आणि अगोदर मला असं कसं वाटायचं बोलायचं ना की आपण. मीरा, मला त्यावेळेस असं वाटायचं की तू गुरुजींशी बहस का हा, करते. मला माझ्या मनात बऱ्याच वेळा यायचं बरं, की तू बहस का करते, किंवा हा, गुरुजींचं हा. नीचं असं वाकडं का सुरू होते बोलणं. म्हणजे मग गुरुजी तुझी परीक्षा घेत होते ना, ते त्यावेळेस नव्हतं मला हो कळत. ना, हो ना, तू पण होती ना. हां. त्यावेळेस मला समजत हा, नव्हतं ना हा, हे. हा. आणि नंतर नंतर मग आता आणि आज हे वाचल्यामुळे आणखी मला ते जाणवलं की अरे आपण किती लहान होतो त्यावेळेस. म्हणजे तू हो सारखं ना. म्हणायची नाही गुरुजी ते माझंच आहे, एवढं परेशान व्हायचीस तू आणि की गुरुजी असे व्याकुळ, म्हणजे अक्षरशः रडा यायचीच मीरा तू. हो ना, रडायचीच उरली होती मी की गुरुजी ते माझंच आहे. मला असं वाटलं एवढे गुरुजी मोठे महात्मा आणि ते त्यांना मी खोटं कसं बोलले आणि ह्यांना कसं लक्षात येत नाही की हे मीच लिहिलंय, दुसऱ्याचं नाही. म्हणजे माझ्यातला मी त्यांना तो काढायचा होता त्या प्रोसेस हां. मध्ये, हां. आणि तो त्यांनी काढला. काढला. आजही मी कधीच म्हणत नाही की हे माझं आहे. मी म्हणत असते मी हे साक्षी भावानं वाचते. गुरुजींना पण मी तेच सांगितलं, गुरुजी मी हे भावानंच वाचते, त्याचे म्हणून ते कौतुकानं वाचते. हम्म. असं सगळं आहे. आता इथे क्लासमध्ये जेव्हा तुम्ही मीराची कविता, तुझी कविता असं म्हणतात ना, तर तेही मला असं बोचल्यासारखं होतं ते वाक्यही. नाही, तू व्यक्त केल्यास तर तुझे असं आहे. परत. आणि विशेष म्हणजे हम्म. हे पुस्तक गुरुजींना मिळण्याच्या अगोदरही, आता या सरांचं नाव आडनाव माहित नाही मला, संजय सरांना अगोदर मी दिलं होतं. इंगळे सर. भेट झाली होती आमची वर्ध्यामध्ये इंगळे सरांना. हा, आता त्यांनी कधी वाचलं मला माहित नाही, पण सगळ्यात अगोदर मी त्यांना दिलं होतं. हो, आणि सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर ते नेमकं साहित्य संमेलन वर्ध्याला होतं आणि मला वाटतं ते आपण प्रकाशित करण्याच्या अगोदरच आम्ही वर्ध्याला आलो होतो. हो हो आणि हो. सुरुवातीला सगळ्यात अगोदर हे जे तुम्ही आता वाचलं ते मी सगळ्यात अगोदर वाचलं होतं. आणि गीतांजली जी आहे समजा काव्य, तर 1913 साली त्याला नोबेलचं पारितोषिक मिळालं ना हो. गीतांजली. आणि त्यानंतर आता 126 वर्ष, म्हणजे 113 वर्ष झालेत परत. हम्म. अद्याप इतकं साहित्य निर्माण झालं, पण नोबेल कुणीही कोणालाच नाही. नोबेलसाठी ऍप्लिकेशन सुद्धा करू शकलेलं नाही. हम्म. म्हणजे एवढं ते. तर ते रवींद्रनाथ म्हणजे ते डायरेक्ट त्यांना लाईव्ह यायचं ना. हे हा जो गीतांजली हो ग्रंथ आहे तो हो लाईव्ह आलेला आहे ना, हो 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 हो. म्हणून तो तेवढा आणि हो ना. हे आहे. विशेष म्हणजे जेव्हा मी हे भावांजली लिहित होते, तेव्हा मला असं असं वाटायचं की टागोर सुद्धा माझी मदत करतायत या रचना लिहिताना किंवा हिंदी लिहिताना.
त्यांच्या जवळ गेलं की जास्त कविता स्फुरायच्या, जिथं 2 यायच्या ना तिथं 3-4 एकदम येऊन जायच्या. त्यांचाही इतका सुंदर अनुभव घेतला त्या काळामध्ये मी. आज सुद्धा मी त्यांच्या थोडी जवळ गेली की मला असं वाटतं मी परत काव्य लिहायला सुरुवात करते. तेही खूप देतात. या कविता त्या नोबेलला अप्लाय करता येतं का मग? हे काय करावं लागतं ते नोबेल म्हणजे त्यांना ते माहिती व्हावं की आपल्या या कविता आहेत म्हणून. काय करावं लागतं त्याला? त्याचं त्याला काय काय प्रोसेस आहे का त्याची काही? इंग्लिश मध्ये पाहिजे त्याचं ट्रान्सलेशन अगोदर. अच्छा. आता इंग्लिश मध्ये मी तर काय नाही करू शकत. इंग्लिश तर आहेत ना. हो. इंग्लिश सर पण करू शकतील का? इंग्लिश मध्ये नाही, इंग्लिश मध्ये मी खूप कमकुवत. विवेक भैया आहेत, हा विवेक भैया. इंग्लिश तर मध्ये आहेत इंग्लिशचे. निर्गणे हो ना. मॅडम पण आहेत इंग्लिश मध्ये. हो ना. पण तुम्हाला आठवतं का ते गुरुजी म्हणाले होते एकदा, काय? भावांजलीला नोबेल मिळालं, गीतांजलीला नोबेल मिळालं, पण भावांजलीला नाही मिळणार. मला नाही आठवायला लागलं. कोण होतं मला आठवत नाही. आणि परत गुरुजी म्हणले, हिला प्रभूने काय दिले ना हिला जाणीवच नाहीये त्याची. तेव्हा मी गुरुजीला म्हणले होते, गुरुजी मी मुद्दामच जाणीवेत राहत नाही. तर आता ते कोणत्या अर्थानं म्हणले होते नोबेलचं मला माहित नाही. पण तुम्ही आज विषय काढला तर आपल्याला विचार करायला हरकत नाही असं वाटायला लागले मला. ट्रान्सलेशन त्या पण लाईव्ह आलेल्या नाही. कविता आहेत. कारण याची कल्पना करून हे हो. शब्द येऊ शकत नाही. हो ना. हो ना. नाही नाही, कार्ल मार्क्सने जे तत्वज्ञान लिहिलं ना तेही त्याला असं लाईव्हच आलं होतं. म्हणजे तो एक वेळ असं म्हटला की माझा अंगठा आणि बोट कापून टाका, हे मला येतंय आणि ते मी लिहितोय. क्या बात आहे. नाही तसं परंतु कसं आहे आता हे शास्त्रज्ञ आणि एक मनाच्या एकदम अतिउच्च एकाग्रतेने आलेल्या ह्या गोष्टी आहेत म्हणजे. आणि ते साहित्य तसंच पडून राहिलं. नंतर ते रशियामध्ये प्रकाशित करायचं ठरवलं, तर त्या झाडांनी सांगितलं की इतकं जड आहे, हे कुणालाच काही कळणार नाही ना, प्रकाशित करून टाका. आणि ते प्रकाशित केल्यानंतर लोकांनी वाचून रशियात रशियन राज्यक्रांती झाली. म्हणजे लिहिलं कशासाठी होतं काय त्याचा काही संदर्भ नाही, पण तो होता जर्मनीतला, क्रांती रशियात, ते तुम्ही लिहिलेलं आहे, ते शब्द आलेले आहेत, म्हणजे ते तिथूनच आलेले आहेत. आणि ते कशासाठी आले तर ते त्याचं नंतर हो ना. हो ना. कळतं काय. हो ना. गुरुजी म्हणायचे ना आपल्याला, अगं काळ अनंत आहे, पृथ्वी अफाट आहे. तसं कुठं कसं नियोजन आहे ते काय आपल्याला सांगता येत नाही. आपण आपल्या पद्धतीनं जितकी प्रेरणा होईल तितकं करायचं, सोडून द्यायचं. चालतं, चांगला विचार. तुम्ही प्रयत्न करा ना ताई ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये. करण्याचा. हो, अरे होईल हो मला वाटतं. हो तेच संगीताताई आहेत ना. हो ना. खासच आहे. अगदीच त्यामुळे साहित्य वाचनात ते आणि मस्त. त्या कुठं कमीत मीरा साहित्यिक म्हणून पण आहेत त्या. साहित्याची मला फार आवड होती बरं का. नाही हो ना. साहित्याची आवड होती, आता गॅप फार झाला. शीघ्र कवी फार होते मी. अहो तुमचे हो 2 एक ना. वही पुस्तकं बनली होती होईल. ती हरून गेली. साहित्यिक म्हणजे एका 2 मिनिटात पुस्तकं होऊ कविता लागले ना. आमच्या काळात इतक्या यायच्या त्या. हो ना. तेव्हा एक मिनिट महत्वाचा असायचा. फायनल एक्झाम असायची, फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर. आणि तेव्हा कविता यायची, ती लिहून ठेवायला सुद्धा वाटायचं नको वेळ जाईल, पण लिहायची मी एका मिनिटात. पण ते आता बरंचसं आपण त्याच्या ह्याच्यात पडलो, बाहेर आलो ना, या क्षेत्रच वेगळं बदललं. नाही आता तुमचे 2 नाही, पुस्तकं याच्यामध्ये होऊ लागले. क्षेत्राची गरज नाही, संवेदनाची गरज आहे. हा ते आणि तर तुमच्याकडे आहे. ती अनुभूती आहे, संवेदनाही आहे. आणि फार चांगल्या प्रकारे ते उमटतं तुमच्यामध्ये, त्यामुळे बाकी काही नाही. इंग्लिशवर माझं एवढं त्याचा प्रभुत्व नाही. इंग्लिश माझा आवडीचा विषय आहे, पण माझं प्रभुत्व नाही. माझा म्हणजे त्याच्याशी फार संबंध फक्त आमच्या मेडिकल वर्डशीच आलेला. बघूयात तरी पण. मी विवेक गुरुजींना सरांचं तसंच कसं म्हणलं साहित्य. होतं. गुरुजींचं जेव्हा पुस्तक तिथं होतं एक ज्ञान सायन्स सहज विज्ञानेसी, हा तर गुरुजींना मी म्हटलं, गुरुजी मी विज्ञानाची नाहीये नाही का, मी साहित्याची आहे. हा. आणि मी कोणता तरी चांगला छान अनुवादक बघते, हिंदी साहित्यातलं मोठं माणूस बघते, मोठं नाव, आणि त्यांच्याकडे आपण हे पुस्तक देऊया. गुरुजी म्हणले, आपल्याला कधी व्हायचं रे मोठं, तूच करायचंस हा अनुवाद. किती मेहनत घे थोडी, पण हा अनुवाद तूच करायचा. बोला ना इंगळे सर, काहीतरी म्हणत होता तुम्ही. नाही काय झालं, आता जी शिक्षकांसाठी आम्हाला ती पात्रता परीक्षा आहे ना, टीईटी सीटीईटी, तर तिचा अर्ज मी भरला आणि ती परीक्षा 8 फेब्रुवारीला होती आता ह्या वर्षी.
आणि मी एकही त्याचं पेज वगैरे उलटलेलं नव्हतं, कुठलंही पुस्तक पाहिलेलं नाही. परीक्षेला गेल्यानंतर रांगेत चेकिंग होताना मला कळलं की पहिल्या पेपरला कोणते विषय आहेत क्या आणि दुसऱ्या पेपरला कोणते विषय आहेत. आणि परीक्षा श्री रविशंकर विद्यालय पुण्यामध्ये होती ते, भूगावला. आणि पेपरला बसल्यानंतर जी एक स्थिती असते ना एकरूप होण्याची, त्याच्याशी एकाग्रता, तर ती एकाग्रता झाली. पहिला पेपर झाला, दुसरा झाला, आणि त्याचा रिझल्ट आता आला. तर ती 90 मार्क पडल्यानंतर त्याची पात्रता होते. तर पहिल्या पेपरला 95 आणि दुसऱ्या पेपरला 94 मार्क आले. क्या बात आहे. वा, वा, वा. अभिनंदन. पुस्तकाचं पानही न उघडता म्हणजे इतकं ते खूपच छान. होतं. खूपच छान. असा अनुभव आम्हाला सुद्धा आहे बरं, आमच्या 4 जणींना. का गंगा? MA ला असल्या गोष्टी फार केल्यात नेट सेटच्या परीक्षेमध्ये. हो ना, बैजाचा पण ह्याचा सेटचा पेपर वाटतं बैजाला का हो? बैजा हम्म. आहे का, लेट झाले हे? सेट आणि नेटचे प्रश्न आले होते ना हम्म. माझ्याकडे, आणि मी ते बायजाला सांगितले होते. बायजाने ध्यानाच्या बाहेरच्या विद्यार्थ्याला सांगितलं, आमच्या क्लासमेटला. तो पास झाला. आणि मी इतकी चिडले तिच्यावर, जेव्हा कळलं इतकी चिडले की बस. आणि मी बघते माझ्या राग साक्ष, मी एवढी का चिडले, मला एवढा का राग आलाय, त्याचं कारण होतं. कारण ते दोघींचे रिझल्ट असतील, सेट आणि नेट एका दणक्यात तो मुलगा पास झाला, आणि आम्ही दोघी पास नाही झालो. आणि त्याचा इतका विश्वास, तो होता बौद्ध, देवाला मानणारा नव्हता, पण त्याचा विश्वास आमच्यावर होता. हा बाबा, ह्या काहीतरी करतात, ध्यान प्राणायाम सकाळ संध्याकाळ. त्याचा आमच्यावर खूप विश्वास, खूप निष्ठा. बरोबर त्याच्या निष्ठेनं काम केलं आणि तो पास झाला एकाच ह्याच्यामध्ये. त्याच 2 महिन्यामध्येच 2 परीक्षा. असं सगळं आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की जरी त्यावेळेस अभ्यास केला नसला तरी ह्या सगळा अभ्यास मी परत समजून घेईन, असा एक करार त्याच्याशी केलेला. बरोबर आहे. तो करावाच लागतो. हो ना. मला BA पासनं येत होते मीरा प्रश्न, BA पासनं प्रश्न येत होते. हो. परत B.Edला तर अख्खा पेपर आला होता, पण अभ्यास करून बरं इंग्लिश हो ना. अभ्यास केला होता. आणि उद्या प्रश्न कोणते येणार हे आज पूर्ण पेपर आला होता. हो. सविताच्या घरी मीरा हे आले होते, तुझ्याकडे गुरुजी जास्त असायचं ते. गुरुजी आणि वेगळे आले होते. त्यावेळेस सांगितलं होतं, गुरुजी म्हणले पेपरच्या अगोदर सुरू करावं लिहायला. चला, छान झाला म्हणजे आजचा अध्याय. अवघी एकाचीच विण, मीराच्या भावांजली आणि गुरुजींचं ज्ञान सांगणे सहज विज्ञानेशी, ह्या दोन्हींचा आपण 1 तास चर्चा छान झाली. संगीताई प्रवासात आहेत तरी पण त्यांनी छान पद्धतीने घेतला आज, म्हणजे कुठंच खंड पडू दिला नाही त्यांनी. हा ना, बरं वाटलं ते. आता घर आलं नेमकं. झालं. बोलायचे कोणाला का पसायदान घ्यायचं? पसायदान घेऊयात. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछना, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिहि लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.
येणे वरे ज्ञान देयो सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय वीर समर्थ. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर्वांना. जय जय हो हो गुरुजींकी. जय हो गुरुजी की. धन्यवाद सर्वांना. जय हो. जय हो गुरुजी की.